देशाचे पंतप्रधान विश्वगुरू तरी अमेरिकेचं डोळं वाटारणं कायमच आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आणखी 25% टॅरिफ लावला आहे. त्यानंतर भारतावर एकूण टॅरिफ आता 50% झाला आहे. ट्रम्प यांनी दिलेल्या नव्या कार्यकारी आदेशानुसार नवे टॅरिफ 21 दिवसानंतर लागू होणार आहे. 50% टॅरिफ लावताना ट्रम्प काय म्हणाले, भारत सरकारचं यावर काय मत आहे, सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला लक्ष्य केलं असून भारतावर लावण्यात आलेल्या आयात शुल्कामध्ये वाढ करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. ट्रम्प यांनी थेट 50% टॅरिफ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामागचं कारण असं दिलं जात आहे की भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत आहे आणि त्याच तेलाचा काही भाग खुल्या बाजारात विकून भारत नफा कमवत आहे. त्यांच्यामध्ये हे तेल व्यवहार अप्रत्यक्षपणे रशियाच्या युक्रेनवरील युद्धाचा चालना देत आहेत. ट्रम्प म्हणतात की जेव्हा रशिया युक्रेनमध्ये लोकांना मारत आहे तेव्हा भारताला नफा, तेलाचा भाव आणि आपली कमाई यांचाच विचार आहे. ते अत्यंत गंभीर बाब आहे. ट्रुथ या सोशल मीडियावर स्फोटक पोस्ट करत भारतावर अतिरिक्त कर लावण्याचं जाहीर केलं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की भारत हे मित्रराष्ट्र असलं तरी गेल्या काही वर्षात अमेरिकेला भारताकडून फारसा व्यापार लाभ झाला नाही. भारत व्यापार करताना अनेक प्रकारचे अडथळे येतात आणि भारताचे आयात शुल्क जगात सर्वाधिक आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. त्यातच भारताने रशियाकडून लष्करी उपकरणांची खरेदी सुरू ठेवली आहे, याचा त्यांनी विशेष उल्लेख देखील केला. या घोषणेनंतर भारताने आपली प्रतिक्रिया काही वेळ न घालवता स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की भारताच्या आयात धोरणाचा पाया हा नेहमीच बाजारपेठातील गरजांवर, लोकसंख्येच्या ऊर्जा सुरक्षिततेवर आधारित आहे. रशियाकडून तेल घेणं हा भारताचा राष्ट्रीय हिताचा निर्णय आहे. त्यामुळे अमेरिकेने भारतसारख्या देशावर टॅरिफ लावणं ही अतिशय खेदजनक, अन्यायकारक बाब आहे. भारताच्या मते जगभरातील प्रत्येक देश आपल्या हितासाठी निर्णय घेत आहे. अशा परिस्थितीत भारतानेही आपले हित जपण्यासाठी आवश्यक ती पावले उचलणारच आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतीय राजकारणातही प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसने लगेचच मोदी सरकारवर निशाणा साधलाय. त्यांनी ट्विटरवरून म्हणलं आहे की मोदींचे मित्र ट्रम्प भारतावर 50% टॅरिफ लावत आहेत, तरीही मोदी त्यांचं नावही घेत नाहीत. मोदींनी आता तरी हिंमत दाखवून ट्रम्प यांना प्रत्युत्तर द्यावं. काँग्रेसच्या टीकेमुळे चर्चेचा तापमान पुन्हा एकदा वाढला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेले व्यापार कराराचे वाटाघाटीचे प्रयत्नही अडथळ्यांना सापडले आहेत. याआधी 1 ऑगस्ट ही चर्चा पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत ठरवण्यात आली होती, पण त्याआधीच ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवण्याची घोषणा करून चर्चा बॅकफूटवर आणली आहे. विशेषतः जेनेटिक मॉडिफाईड पीक जसं की GM सोयाबीन, मक्का भारतात आयात करण्यास सरकारचा विरोध आहे. पण देशांतर्गत डेअरी मार्केट परदेशी कंपन्यांसाठी खुलं करण्यासाठीही भारत तयार नाही. यावरून दोन्ही देशांमध्ये मतभेद आहेत. या अगोदर एप्रिल महिन्यातही ट्रम्प यांनी अशाच प्रकारे भारतासह सुमारे 100 देशांवर रेस्प्रिंग टॅरिफ अर्थात जशात तसे शुल्क लावण्याची धमकी दिली होती. त्यावेळी भारतावर 25% शुल्क लावण्यात आला होता. त्यात आता आणखी 25%ची भर घालून ते एकूण 50%वर पोहोचला आहे. शिवाय रशियाशी व्यापार चालू ठेवला तरी याखेरीज अतिरिक्त दंडही आकारला जाऊ शकतो, असा इशारा थेट ट्रम्प यांनी भारताला दिला आहे. भारत सरकारने आपल्या निवेदनात हे देखील स्पष्ट केलं आहे की देशातील शेतकरी, लघु उद्योजक आणि MSME म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यांचं हित हे सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे. याआधी UK सोबत झालेल्या व्यापार कराराप्रमाणेच अमेरिका हे आणि इतर देशांशीही व्यापार चर्चा सुरू आहेत. पण भारत आपल्या हिताला कोणतीही तडजोड न करता सन्मानपूर्वक निर्णय घेईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. या संपूर्ण घडामोडींमुळे भारत अमेरिका संबंधावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. एकीकडे ट्रम्प यांचा दबाव वाढत आहे, तर दुसरीकडे भारत आपली भूमिका ठामपणे मांडत आहे. राजकीय वातावरणही तापलेलं आहे. आता सर्वांच्या नजरा येणाऱ्या आठवड्यांमध्ये भारताच्या पुढील पावलांकडे आणि अमेरिकेच्या अधिकृत धोरणांकडे लागलेला आहे. त्यामुळे भारत आणि डोनाल्ड ट्रम्प मध्ये टॅरिफ युद्ध होणार का, असे प्रश्न पडायला सुरुवात झाली आहे. बाकी या प्रकरणाबाबत तुमची मते काय आहेत, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.